माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम back to our family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. In the previous lecture, we done with Ampere's काकांचा law, solenoid and toroid, especially for solenoid and toroid. बाकीच्यांनाही apply होतो for the symmetrical distributions only, specially solenoid. Solenoid काय बेटा? नॉन कंडक्टिंग ब्रिक्स वरती वायर गुंडाळलेलं असतं. इज अ सोलोनॉइड. एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल इन द प्रॅक्टिकल लाईफ, टंगस्टन फिलामेंट जो आपल्या येलो बल्ब मध्ये असतो. मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड 0 असतं, जे असतं ते त्याच्या त्या कॉइल्सच्या आतमधनं असतं, आहे की नाही? म्हणून इथे बघा आता सम मध्ये काय म्हणतात आपल्याला, ते झालं सोलोनॉइडचं ऍक्च्युली. आणि मग टोरॉइड म्हटलं तर काय, तोच सोलोनॉइड गोल बनवला. कारण एकदा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट लागतं तेव्हा सोलोनॉइड कामाला येतो, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर लागतं तेव्हा टोरॉइड कामाला येतो. इन दिस न्यूमेरिकल, सोलेनॉइड ऑफ द लेंथ पाय मीटर. सोलेनॉइडची लेंथ सांगितली म्हणजे तो अख्खा चक्का सोलेनॉइड नसतो, त्याची पर्टिक्युलर एम्पेरियन लेंथ, जसे आपण एम्पेरियन लूप घेतली होती. तर सोलेनॉइडची लेंथ पाय मीटर आहे बेटा. सो आय विल राईट लेंथ पाय मीटर अँड 5 सेंटीमीटर इन द डायमीटर. नेहमी लक्षात ठेव बेटा, जो डायमीटर आहे ना, तो कधीही काहीही कामाचा नाहीये. 5 सेंटीमीटर डायमीटर हे कामाची गोष्ट नाही आपल्याला, because the diameter is actually very negligible as compared to the length. Diameter जो आहे ना आपल्या सोलेनॉइडचा, ओके, diameter very very smaller than the length. This d is pretty much smaller than the length, whatever the length you are considering. Are you understanding beta? Always ignore the diameter. Okay, the diameter is so negligible that it tends to 0. Getting? त्याचं टेन्शन कधीच नाही घ्यायचं. Windings of 1000 tons. तर बेटा, how many number of turns are there? 1000. It carries current of 5 ampere. So beta, I is 5 ampere. Calculate magnetic field at the center along the axis. At the center over here along the axis. हे पाहिजे आपल्याला, ठीक आहे ना? Magnetic field. So बच्चा, we know the formula B for the solenoid. Solenoid साठी पण, toroid साठी पण. You people know that we have same formula. फरक कशात आहे बेटा? फक्त तो जो छोटा n आहे, तो आहे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. जी लेंथ इथं L आहे, टोरॉइड मध्ये 2 पाय आहे. दॅट्स इट. सो बच्चा, दिस इज इक्वल टू म्यू नॉट इज 4 पाय इंटू 10⁻⁻7. नंबर ऑफ द टर्न्स आर 1000 अपॉन लेंथ दिली आहे पाय मीटर, SI मध्येच आहे, आणि करंट इज 5 एम्पियर. चलो बच्चा, सॉल्व किया जाए. ह्या पायला हा पाय कॅन्सल आउट. 5 चोक 20, 10 ची पॉवर ही -7 आहे आणि हे +3 आहे, -4 होईल. मॅग्नेटिक फील्ड आहे, SI युनिट टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर, काही लिहा. चलो, टेक द स्क्रीनशॉट. बेटा, सेकंड न्यूमेरिकली सेइंग ए सोलेनॉइड ऑफ द लेंथ 25 सेंटीमीटर. एक सोलेनॉइड आहे ज्याची लेंथ 25 सेंटीमीटर आहे. सो बेटा, लेट्स राइट द लेंथ हॅज 25 सेंटीमीटर. याला SI तर करावं लागेल बेटा, इंटू 10⁻⁻2 मीटर. हॅज इनर रेडियस ऑफ दिस मच. बेटा, वन्स अगेन, इनर रेडियस काहीही कामाची नाहीये. डायमीटर इज निग्लिजिबल, so radius is also negligible such that it tends to 0 as far as length is compared. Ignore करा. And is made up of 250 turns. So beta, number of the turns are 250 of the copper wire for the current of 3 ampere in it. बाळा, 3 ampere current आहे. And what are they saying? What is the magnitude of magnetic field inside the solenoid? की magnetic field B किती असेल? Okay sir. What is formula for B solenoid? Magnetic field inside solenoid काय रे बेटा? Mu naught Ni. What is this छोटा n? It is capital N, number of turns
प्रति युनिट लेंथ ऑफ द सोलेनॉइड. म्यू नॉट ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4 पाय इंटू 10 ची पॉवर -7. टर्न्स 250. लेंथ 25 गुणिले 10 ची पॉवर -2. 25 इंटू इंटू करंट I इज 3 एम्पियर. ओके. 25 ने भाग दिला हे होईल 10 which is 4. अच्छा, ह्या पायची व्हॅल्यू 3.14 टाकून देऊ. 4 गुणिले 3 12. पायला टाकू 3.14 गुणिले 10च्या पॉवर ऍडजस्ट करू. बघ ना, ही -7 आहे, ही 1 -6 -2 वरती जाऊन +2 होतील. -6 आणि +2 -4. म्हणजे आता 12 ने फक्त मल्टिप्लाय करायला. 12 चोक 48. चला 4. 12 1 12 आणि 4 16. चला 1 37. राईट. इंटू 10 ची पॉवर -4 तसला. गेटिंग? टेक द स्क्रीनशॉट. Beta, question number 3, a toroid of the narrow radius of 10 centimeter. Beta, this time we have a toroid. कोण ऑब्जेक्ट आहे बेटा? toroid. Narrow radius. अच्छा. Radius 10 सेंटीमीटर. ओके सर. Has 1000 turns of the wire. ओके. toroid आठवलं ना बेटा? toroid like this. सोलेनॉइड ला जेव्हा आपण गोल बनवतो, आता डायग्राम जरा विचित्र झाली, भावनाओं को समजो. ठीक है ना? ही दसऱ्याची रांगोळी. ओके. If current I is going, current I is coming out like this. ओके. चला, हा आपला टोरॉइड आहे. तर काय म्हणतात, रेडियस 10. व्हेनेवर द रेडियस, टोरॉइडची रेडियस इज गिवन. बेटा, ती जी एम्पिरियन लूप आहे त्याची रेडियस, हे जे दिसतंय ना भदाड स्ट्रक्चर, ऍक्च्युअल मध्ये असं असतं बेटा. ओके. खरा टोरॉइड हा असा असतो. आर यू गेटिंग? दिस इज ऍक्च्युअल टोरॉइड. हे फक्त आपल्याला फील करता आपण घेतलं. ऍक्च्युअली असा लय नॅरो बारीक असते. ठीक आहे ना? दॅट रेडियस छोटा आर. ओके. कधी कधी तुम्हाला इनर आउटर दिलेली राहील, ते ऍव्हरेज घ्यायचं. ओके. ही रेडियस आहे. रेडियस 10 सेंटीमीटर. छोटा आर 10 सेंटीमीटर आहे, तुम्हाला मीटर करावे लागतील बेटा. 10 इंटू 10 ची पॉवर -2 मीटरचा अर्थ काय झाला रे बेटा? 10 ची पॉवर -1 मीटर. 1000 टर्न्स आहेत. सो नंबर ऑफ द टर्न्स 1000. ओके सर. मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस, सो बी दिलंय 5 इंटू 10 ची पॉवर -2 टेस्ला. हाऊ मच इज द करंट रिक्वायर्ड बेटा? I is the question mark. What is the magnetic field along the axis of the toroid? Circular axis of the toroid. So बच्चा, B toroid is nothing but mu naught Ni. सर सेम फॉर्म्युला. येस. फक्त इथे काय बेटा, म्यू नॉट टाइम्स तो छोटा एन आहे, त्याला कॅपिटल एन पर युनिट. लेंथ सर्क्युलर आहे, ड्र सरकमफरन्स घ्यायचा फक्त इंटू I. चलो बच्चा, म्यू नॉट इज 4 पाय इंटू 10 ची पॉवर -7. नंबर ऑफ द टर्न्स आर 1000 अपॉन 2 पाय आर. सो 2 पाय रेडियसला टाकून दे 10 ची पॉवर -1. आणि करंट इज ऑल्सो गिवन. नाही, सॉरी, करंट तर काढायचं आपल्याला. करंट तर सब्जेक्ट आहे. दॅट बी इज गिवन 5 इंटू 10 ची पॉवर -2. ओके. करंट काढायचं आपल्याला. हे मॅग्नेटिक फील्ड दिले त्यांनी, करंट काढायचं किती असेल. सो बेटा, ह्या पायला हा पाय गेला. बे एक बे, बे दुने 4. हा जो 2 आहे इथं भागिले होईल 5 ला. इट विल बी 2.5. ऑल राईट. इंटू 10 ची पॉवर -2 इक्वल टू, इथं राहिली सगळ्या 10च्या पॉवर आहे बघ ना, -7. आणि हे 3 शून्य म्हणजे +3 -4. खालचा +1 ऍड होईल -3. सो 10 ची पॉवर -3 आहे. सो फायनली I काय होईल बेटा? ही 10 ची पॉवर -3 इकडे येईल ना. बघणार आहोत. 10 ची पॉवर -2 +3. हा इथंच राहिला, ही -3 इकडे गेली तर प्लस होईल ना. विच मीन्स
10तून 2 गेले. 1 10 म्हणजेच 25 अँपिअर. क्लिअर आहे बेटा? टेक द स्क्रीनशॉट. बालमित्रांनो, क्वेश्चन नंबर 4. ए टोरॉइड हॅज, मला कळालं की माझा ऑब्जेक्ट टोरॉइड आहे. ओके सर. ए कोर ऑफ इनर रेडियस 25 सेंटीमीटर, आउटर रेडियस 26 सेंटीमीटर. दिस विल मेक द डिफरन्स ओव्हर हिअर बेटा. सोलेनॉइड मध्ये रेडियस डायमीटरला व्हॅल्यू नाही, परंतु टोरॉइड मध्ये मात्र आहे. व्हेनेवर इनर रेडियस अँड आउटर रेडियस सच अ टाइप ऑफ द थिंग इज गिवन इन द टोरॉइड. तर बेटा नेहमी लक्षात ठेव की टोरॉइड इज लाईक दिस. ठीक आहे ना? असं दाखवतो मी. तर बेटा ही झाली इनर रेडियस, ही झाली आउटर रेडियस. ओके, मग आपण काय म्हणू? इनर रेडियस ही आहे अँड यू कॅन सी आउटर रेडियस इज दिस. ऑल राईट. मग इनरला आपण काय म्हणू? R1. आउटरला आपण काय म्हणू? R2. यू कॅन सी इन द डायग्राम. सो मग रेडियस ऑफ द टोरॉइड काय घ्यायची बेटा? ऍव्हरेज ऑफ दिस टू. आपण एम्पिरियन लूप घेतो ना. गेटिंग? सो ह्या एम्पिरियन लूपची रेडियस R. गेटिंग? मग काय घ्यायची हिला? R1 प्लस R2 अपॉन 2. गेटिंग? म्हणजेच 25 आणि 26 आहे ना ऍव्हरेज. 25 अधिक 26 अपॉन 2. ऍज यू कॅन सी ही 25 आहे, ही 26 आहे. एकाच सेंटीमीटरचा फरक आहे. फार मोठा फरक नसतो. बट यू टू टेक द ऍव्हरेज. सो 51 अपॉन 2 होईल. येस ऑर नो बेटा? व्हिच मीन्स 25.5. गेटिंग? 25 आणि 26 चं ऍव्हरेज. बघ ना, 2 ने भाग दिला, 2 दुणे 4, उरला 1 2 10. 0.2 लिहिलं मी, व्हेरी सॉरी. 0.5. ओके, व्हेरी सॉरी. चला, ही घ्यायची रेडियस. ओके, ऍव्हरेज ऑफ दिस टू. क्लिअर आहे बेटा? ओके. मग आता इथे लिहू का मी? आर मी काढून घेतला 25.5 सेंटीमीटर, 25.5. पण मग याला असं आहे करावं लागेल ना. सो 10ची पॉवर -2 मीटर. 3,500 टन्स आहेत. सो एन इज 3500. इफ करंट इज 11 एम्पियर, what is magnetic field outside the toroid, inside the toroid, in the empty space surrounded by toroid? ओके सर. बेटा त्यातला ए आउटसाइड द टोरॉइड. तर बेटा हे जे टोरॉइड आहे त्याच्या आउटसाइड काहीही संबंध नाही. मी तुम्हाला हे ऑलरेडी शिकवलंय. बाहेर आणि ही जी मोकळी स्पेस आहे म्हणजे बी आउटसाइड इज 0, बी इनसाइड 0 लिहू दिलं होतं ना मी. बी आउटसाइड 0, बी इनसाइड 0. एम्प्टी स्पेस मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कोर ऑफ द सोलाइड मध्ये आहे, कोर ऑफ द टोरॉइड आहे. ओके, सो हे म्हणतात आउटसाइड. सो बच्चा बी आउटसाइड काय रे? 0. सेकंड, इनसाइड द कोर ऑफ द टोरॉइड. सो मी त्याला इन लिहिलंय. बी एमटी असं करा तुमच्या नोटबुक मध्ये. ही एमटी म्हणून ना आपण त्याला नोटबुक मध्ये प्लीज चेंज करा. आपण नाही का थेअरी मध्ये काल शिकवताना मी तुम्हाला दिलं ना, इन शब्द टाकण्याच्या एमटी टाका. कारण इन म्हणजे ऍक्च्युली इन द टोरॉइड. ओके, इन द टोरॉइड आहे ना फील्ड. बी असली तो इनसाइड टोरॉइड. आपण नुसतं टोरॉइड लिहिलं ना, तर मी इनसाइड टोरॉइड टाकलं ह्या सम साठी. विच इज अगेन म्यू नॉट एन आहे. फॉर्म्युला तोच आहे. फक्त काय करायचंय, तो जो एन आहे त्याला टाकायचं नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. लेंथ इज 2 पाय आर. गेटिंग ना बेटा? म्यू नॉट ची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10 ची पॉवर -7 इंटू नंबर ऑफ टर्न्स 3,500 आहे अपॉन 2 पाय. रेडियसला टाकायचं 25.5 इंटू 10 ची पॉवर -2. ओके. आणि करंट आहे 11. सो गुणिले 11 करतो मी. ठीक आहे, सिम्प्लिफाय अँड यू आर डन. हा पाय गेला. बे एक बे, बे दुने 4. ओके, बर. 3,500 आणि हे 2 किती झाले? 7,000 अपॉन 25.5. अच्छा, ठीक आहे. आय विल कीप इट ॲज इट इज. कारण आपलं बोर्डचं सम आहे ना. 10ची पॉवर बेटा
-7 -2 -9 11 मधून 9 गेले विल बी 2. ओके बेटा. जर का अप्रॉक्सिमेट केलं असतं तर मी याला 25च कन्सिडर केलं असतं. ठीक आहे ना. सो आय विल राइट दी अप्रॉक्सिमेट आन्सर. ठीक आहे ना. 7000 भागिले 25. 25 दुने 50 उरले 20 200 25 6 200 25 शून्य 0 इंटू 10 ची पॉवर 2 मॅग्नेटिक फील्ड इज टेस्ला. हे अप्रॉक्सिमेट आन्सर आलं. ऑलराईट. टेक द स्क्रीनशॉट.